गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सेतू अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला खटावकर सर म्हणजे खटावकर SS जे विज्ञान भाग 2 जे घेतात ना, ते खटावकर सर तुम्हाला कृतीपत्रिका सेतू अभ्यासक्रमाची कशी आहे त्याची माहिती देणार आहेत आणि ज्या युनिट टेस्ट आहेत आपल्या त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला ते देतील. माझ्याकडे दहावीच्या सेतू अभ्यासक्रमाची जबाबदारी असल्यामुळे 10वी विज्ञान फर्स्ट आणि सेकंड दोन्ही याचा सेतूचा अभ्यासक्रम हा मी घेतो आहे आणि खटावकर सर 9वीचा घेणार आहेत, सेमीचा म्हणजे फर्स्ट आणि सेकंड दोन्हीचाही. त्यामुळं त्यांचे ज्यावेळी तास असतील म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स असतील त्यावेळी खटावकर सर तुम्हाला प्रत्येक कृतीपत्रिका जी आहे त्याची माहिती आणि प्रश्न हे तुम्हाला देतील, ट्रान्सलेट करून देणार आहेत. कारण आत्ताचा सध्या उपलब्ध असणारा अभ्यासक्रम हा मराठीमध्ये त्याचे जे प्रश्न आहेत हे ट्रान्सलेट करून सर तुम्हाला सांगतील आणि तेच चाचणी घेणार आहेत. यानंतर आपण वी हॅव सीन इन प्रिव्हियस लेक्चर uniform and non-uniform linear motion. If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. Otherwise, non-uniform speed. Its definition is, if an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. We learn these two definitions. Then acceleration. The rate of change of velocity is called acceleration. Means acceleration, change in velocity per time. Then we learn the three types of acceleration, means positive, negative and zero acceleration. When the velocity of an object increases, the acceleration is positive, and when the velocity of an object decreases with time, it has negative acceleration, and if the velocity of the object does not change with time, it has zero acceleration. Then we learn distance time graph for uniform motion and distance time graph for non-uniform motion. गेल्या तासिकेमध्ये आपण इथपर्यंत अभ्यास केलेला होता. Then today, one question for you. Use your brain power. जरा डोके चालवा. बघा प्रश्न कसा येतो. वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in figure 1.7. आपणाला जो ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफमध्ये वेलोसिटी टाइम ग्राफ आहे म्हणजे वेग काल आलेख दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपणाला एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास किती किलोमीटर बघा 60 तास 60 किलोमीटर पर हावर फॉर 5 hours याप्रमाणे किती 5 तास सातत्याने गतिमान आहे. 60 किलोमीटर प्रति तास त्याचा गती आहे बघा. या एकसमान गती करता वेग आणि काल यांच्यातील बदल आपणाला या
आलेखाने दाखवलेलं आहे. तर त्याच्यावर आधारित काय प्रश्न आहेत बघा. सो फर्स्ट क्वेश्चन, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours? बघा काय प्रश्न आहे. रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल? कसं काढणार बघा बरं, विचार करा. S विस्थापन, S is equal to VT. S means displacement. S is equal to velocity into time. So velocity 60 kilometer per hour into time 4 hours minus 2 hours. 4 hours minus 2 hours means 60 kilometer per hour into 2 hours. hour डिनॉमिनेटर न्यूमरेटर असल्यामुळे काय होणार, h कॅन्सल झाला, hours कॅन्सल झाले, म्हणजे काय राहणार 60 into 2 means 120 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती येणार आहे सांगा, 120 किलोमीटर. So distance covered by the train between 2 hours is 120 kilometer. Then second question, is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? What is the acceleration of the train? 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीनं कापलेल्या अंतराचा आपल्याला आकृतीत एक चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध दिलेला आहे बघा. इथे गाडीचे आपल्याला काय विचारले, ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण. त्या रेल्वे गाडीचं काय विचारलेलं आहे, त्वरण. ॲक्सलरेशन किती येणार सांगा. आत्ता आपण एरिया बघितला, किती येणार, एरिया क्वाड्रँगलचा, एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू 60 किलोमीटर पर hour इंटू 2 डिस्प्लेसमेंट मीन्स hour 2 तास. सो 60 इंटू 2 मीन्स 120 किलोमीटर. अँड देन द ॲक्सलरेशन डेफिनेशन मी आत्ताच सांगितली बघा, काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. आता इथं वेगामध्ये काय बदल होतोय, आहे तो स्थिर आहे. किती आहे सांगा प्रति तास, बरोबर 60 किलोमीटर. हा नो चेंज आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे. त्यांनी आधी शब्द दिलेला आहे बघा, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, युनिफॉर्म एक समान 60 अशी गती आहे, म्हणजे नो चेंज झालेला आहे, नो चेंज इन व्हेलॉसिटी. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी मीन्स ॲक्सलरेशन. सो द ॲक्सलरेशन ऑफ द ट्रेन इज 0. त्यामुळं या रेल्वेचं म्हणजे रेल्वे गाडीचं त्वरण 0 आहे, कारण रेट ऑफ चेंज ऑफ काहीच नाही आहे याच्यामध्ये. लक्षात आलं, कॉन्स्टंट स्पीड असल्यामुळं 0 आलेलं आहे. देन नेक्स्ट ग्राफ, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सलरेशन. एक समान त्वरणित गती करता वेग काल आलेख आपणाला दिलेला आहे बघा. आता हा काय तुम्हाला काढायला नको आहे, दिलेलाच आहे ग्राफ पुस्तकामध्ये, त्यामुळे त्याचं थोडं ऑब्झर्वेशन करा. बघा टाईम दिलेला आहे, टाईम इन सेकंड्स, व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंद आहे. ऑन वाय ॲक्सिस शोज व्हेलॉसिटी, स्केल दिलेला आहे, वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद. पहिल्यांदा नेहमी स्केल बघायचं ग्राफवर, म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना युनिट आपले चुकत नाहीत.
कारण बऱ्याच वेळेला दिलेलं असतं मीटरमध्ये, मुलं लिहितात किलोमीटरमध्ये, किंवा दिलेलं असतं सेकंदात, उत्तर लिहिता तुम्ही मिनिटामध्ये, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तरं ग्राफमध्ये जे युनिट दिलेले आहेत ते पाहून आणि अंतरं पाहून द्यायचे. अँड ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड. ऑब्झर्व केला ग्राफ. देन फर्स्ट क्वेश्चन, the velocity changes by equal amount in equal time intervals. या ठिकाणी आपण बघितलं velocity after each 5 seconds changes by 8 meter per second, means 8, 16, 24, 34, 32, 40, 48 and 56 मीटर पर सेकंदमध्येच दिलेले आहेत. त्यामुळं 8च्या पटी म्हणजे 8 मीटर दर सेकंदालाही चेंज होत आहेत. 8 मीटर दर सेकंद दिलेलं आहे बघा, म्हणजे प्रत्येक 5 सेकंदाला 8 मीटर एवढा चेंज होतो आहे, आपल्याला हे समजतं याच्यावरून. दस दिस इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेट मोशन. हाऊ मच डज द वेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंड्स. काही पुस्तकामध्ये मिनिट झालेलं आहे, तिथे सेकंद पाहिजे. 5 सेकंड्स काय येईल उत्तर सांगा. दर 5 सेकंदाला वेगात किती बदल होतो. किती बदल होतो सांगा. 8 मीटर पर सेकंद. करेक्ट. आता ग्राफची माहिती आपल्याला दिलेली आहे बघा. फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेट मोशन्स द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आले कसा येणार आहे. स्ट्रेट लाईनच येणार आहे, सरळ रेषेत. थर्ड पॉईंट काय दिलेला आहे बघा. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेट मोशन द वेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ टाइम. म्हणजे नैक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि काल आलेख कसा येणार आहे. त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. वी हॅव सीन इन प्रिव्हियस लेक्चर about uniform motion, distance time graph for uniform motion and distance time graph for non-uniform motion. It contain straight line and non-uniform साठी आपण स्ट्रेट लाईन ग्राफ येत नाही, याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. For the graph we can determine the distance covered by the car between the 10th and 20th second, as we did in the case of the train in the previous example. The difference is that the velocity of the car is not constant unlike that of the train, but is continuously changing because of uniform acceleration. In such a case we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that interval. So to find the distance covered by a car in 10 second to 20 second, आपणाला कारने 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधीत जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेजमध्ये मिळवायचं आहे. सरासरी वेग किती आहे. Average. So average velocity of the car is 32 plus 16 divided by 2 is equal to 24 meter per second. And distance covered that is 10 seconds gives us the distance covered by the car. Distance covered is 24 meter per second into 10 second is equal to 240 meter.
म्हणजेच 10 सेकंदांनी गुणल्यास कारने पार केलेलं अंतर आपल्याला मिळतं. किती मिळतं? 24 मीटर दर सेकंद गुणिले 10 सेकंद म्हणजे 240 मीटर. नेक्स्ट पॉईंट, इक्वेशन्स ऑफ मोशन्स युजिंग ग्राफिकल मेथड. आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरणं आपण अभ्यासणार आहोत. न्यूटन्स स्टडी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अँड गिव्ह अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन्स. आपणाला न्यूटननं 3 समीकरणं दिलेली आहेत. न्यूटननं वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि 3 समीकरणं दिलेली आहेत. त्यामधल्या काही घटकांची आपण माहिती घेणार आहे. This related the displacement means s, velocity v, acceleration a, and time t of an object moving along a straight line. So these 3 equations of motion can be written as v is equal to u plus at. V means we denoted as velocity, u initial velocity, a acceleration, and t time. And this is the relation between velocity and time. हे जे फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय दाखवतं? शोज वेलॉसिटी टाइम रिलेशन, वेग आणि काल यांचा संबंध दाखवत आहे पहिलं समीकरण. अँड सेकंड इक्वेशन शोज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. अँड सेकंड इक्वेशन इज s is equal to ut plus half at square. S displacement. Then third equation, v square is equal to v square is equal to u square plus twice as. v velocity, u initial velocity, a acceleration, and s displacement. And this equation shows relation between displacement and velocity. विस्थापन आणि वेग याचा संबंध आपल्याला यामध्ये दर्शवला जातो तिसऱ्या इक्वेशनमध्ये. लेट अस ट्राय टू ऑब्टेन 3 इक्वेशन्स बाय द ग्राफिकली मेथड. सो इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, वेग काल संबंधाचं आपल्याला समीकरण मिळतं. आता या ठिकाणी वेग व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे बघा. 1.9 व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आता पुस्तक जर असेल तर पेन्सिलनी त्याच्यामध्ये जे इनिशियल व्हेलॉसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट जे दिलेले आहेत ते लिहून ठेवलं तरी चालणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, जी समीकरण आपण अभ्यासतोय त्याच्यामध्ये समजायला सोपं जाईल. दिस ग्राफ शोज युनिफॉर्म accelerated object. The change in velocity with time of a uniformly accelerated object. म्हणजे वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल हा एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेली वस्तू आहे बघा ती. त्यामुळे स्ट्रेट लाईन आलेली आहे. स्ट्रेट लाईन म्हटलं की युनिफॉर्म. And the object starts from the point D in the graph with velocity u, and its velocity keeps increasing, and after time t it reaches the point B on the graph shown in the graph. बघा आपल्याला या ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. आलेखातील डी या बिंदूपासून गतिमान होते. डी पॉईंट दाखवलेला आहे बघा. आणि डी पॉईंटमध्ये दाखवलेलं आहे बघा आपणाला. The initial velocity of the object u is equal to OD. u is equal to OD.
And the final velocity of the object v is equal to OC, and time t is equal to OE. So acceleration means change in velocity divided by time. The rate of change of velocity is called acceleration. So a is equal to v minus u upon t, final velocity minus initial velocity upon time. So a is equal to OC minus OD upon t. So CD is equal to AT. CD is equal to AT, because OC minus OD is equal to CD is the first equation shows. Then observe this graph and draw a line parallel to y-axis passing through B. This will cross the x-axis in E. Draw a line parallel to x-axis passing through D. This will cross the line B at A. B या बिंदूतून y अक्षास काय करायची, एक समांतर रेषा काढायची. ती x अक्षास ई बिंदूत छेदते आणि डी या बिंदूतून x अक्षास समांतर रेषा काढली, ती BE या रेषेस काय होते, ए बिंदूत छेदते. And then from the graph B is equal to AB plus AE. B is equal to AB plus AE. So V is equal to CD plus OD. Velocity is equal to CD plus OD. And you know AB is equal to CD and AE is equal to OD. त्याची किंमत लिहा त्या ठिकाणी बघा. So V is equal to AT plus U. Telling from equation 1. So V is equal to U plus AT. V velocity, U initial velocity, A acceleration, and T time. This is the first equation of motion. Newton's first equation of motion is V is equal to U plus AT. Then next, equation describing the relation between the displacement and time. So S is equal to area of quadrangle DOEB. S is equal to area of quadrangle DOEB is equal to area of rectangle DOEA plus area of triangle DAB. So S is equal to AE into OE plus area of triangle half AB into DA. Means AE is equal to U, OE is equal to T, and OE is equal to DA is equal to T. So AB is equal to AT. So S displacement is equal to U into T plus half AT into T, means S is equal to UT plus half AT square. This is the relation between displacement and time. Newton's second equation. Newton's second equation of motion is S is equal to UT plus half AT square. So question for you. एक प्रश्न देतो तुम्हाला बघा. For a body moving along a straight line with a uniform acceleration, write the equations of motions.
for a body moving along a straight line with a uniform acceleration, write the equations of motion. Write three equations of Newton's. म्हणजे आत्ता जी आपण जी बघितली इक्वेशन्स ऑफ मोशन्स ती तिन्ही लिहायची. थँक्यू.